चॅनल आहे का? यूट्यूब चॅनल जात बोकडाची. नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे. बघू शकता डॉक्टर साहेब आपल्या फार्मवरती आलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे ते जे बोकड होतं ज्या आजारामधून आपण रिकव्हर केलेलं होतं त्याचे बघा केस गळती झालेली जबरदस्त. हे बघा पाठीमागच्या बाजूनं दोन्ही साईडनं केस गळती झालेली याची बघा कमरावरती वगैरे. त्याच्यामुळं हायटेक इंजेक्शन आम्ही डिवर्मिंग करतोय सध्या. बघू शकता इंजेक्शन जे आहे ते डॉक्टर मार्फत आपण देत आहोत. बघू शकता. आणि महत्वाचं म्हणजे ज्याला आपण 3 दिवस ट्रीटमेंट केलेली होती खरं तर हे वाचलंच नसतं. आपण जे 700-750 रुपयाची इंजेक्शन वगैरे आणले त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित करून घेतली, रिकवर झालं. पण त्याच्यानंतर केस गळतीची फास्ट होत होती खूप. बघू शकता तुम्ही पूर्ण मांड्यावरचे वगैरे केस गेलेले आहेत आणि हायटेक वगैरे. तर बघू शकता. तर डॉक्टर साहेब किती डोस दिला याला तुम्ही? विरबॅक कंपनीचं हायटेक इंजेक्शन हाफ ml आपण डिवर्मिंग करून घेतलेली आहे. आणि जर बघायला गेलं तर डिवर्मिंगचा पर्याय म्हणजे हायटेक इंजेक्शन खूपच भारी जबरदस्त. म्हणजे केस गळती वगैरे खरं तर ते डोळ्यातले वगैरे सर्व म्हणजे कव्हर केलं ना. गोचड गोमाशी सगळं निघून जाईल आणि केस जे खाजर जे होईल ते पण कव्हर होऊन जाईल पूर्ण. म्हणजे नाहीच होऊन जाणार. नाहीच होणार. बघा आपल्याच परिसरातले वगैरे आहेत. सकाळपासून नुसता पाऊस चालू आहे. तर मी सकाळी एक कॉल केला होता तरी ते आता 1 ते 2 तासामध्ये आलेले आहेत. तर शक्यतो असंच तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने इंजेक्शन वगैरे देत चला. नॉर्मल जे ट्रीटमेंट आहे ते मला पण येते, पण या ठिकाणी चमड्यामध्ये वगैरे इंजेक्शन द्यायचं होतं त्या ठिकाणी डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही देऊ शकता. आणि शक्यतो म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक म्हणजे तालुक्या आणि सगळीकडे डॉक्टर वगैरे अवेलेबल असतात. त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित माहिती घेऊ शकता आणि आपले शेळीपालन वगैरे व्यवस्थित करू शकता. मित्रांनो बघू शकता 3 ते 4 बोकडांना आपण व्यवस्थित आता डिवर्मिंग वगैरे केलेले आहे. हायटेक इंजेक्शन आहे जबरदस्त टॉप क्वालिटीचा रिझल्ट आहे. आणि व्यवस्थित म्हणजे स्वतःहून काहीच हे करत जाऊ नका. एक कॅल्शियम पाजवल्यासारखं नाही. येत असेल तर ठीक, नाहीतर सर डॉक्टरला कॉल वगैरे करायचं, का असेल ती फीस वगैरे देणं आणि व्यवस्थित इंजेक्शन वगैरे देऊन घेणं अत्यंत महत्वाचं आहे. तर ठीक आहे. तर बघू शकता विरबॅक कंपनीचा आयव्हरमॅक्टिन हायटेक नावाचं इंजेक्शन आहे. जबरदस्त रिझल्ट आहे याचा. आणि हो, प्रत्येक शेळी पालकाला चमड्यामध्ये इंजेक्शन देणं वगैरे जमत नाही. ज्याला जमत नाही, आता समजा मला सुद्धा जमत नाही, मी स्वतः तुम्ही बघितल्याच्या व्हिडिओमध्ये डॉक्टरांना बोलून घेऊन आणि व्यवस्थित त्यांना 2 ते 3 बोकडाच्या व्यवस्थित जंतुनाशकाचं म्हणजे इंजेक्शन दिलेलं आहे. डोस एकदम कमी असतो, डॉक्टरांच्या सल्ल्यानंच देऊन घ्या. कारण कसं शेळीपालनामध्ये थोडंसं म्हणजे रिस्क, काहीतरी ओव्हरडोस झालं काहीतरी वेगळंच म्हणजे कसं आहे ते दुसरंच भलतंच काहीतरी नवीन मोठी अडचण वगैरे यायला नको फार्मवरती. याचं म्हणजे डोस वगैरे डॉक्टरांच्या सल्ल्याने देऊन घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याची प्राईस जर म्हणलं आता 10 ml आहे, 10 ml आहे ना. हो 10 ml आहे 187 रुपये, म्हणजे 150 रुपयाच्या आसपास 160-180 रुपयाला भेटत असतं. हे घ्यायचं जर केस गळतीसाठी, किंवा जर आता नॉर्मल वगैरे केस गळती वगैरे होत असेल का जन्मलेल्या पिलांच्या नाकावरचे कानावरचे वगैरे केस जातात त्या ठिकाणी ते ऑटोमॅटिक परत वगैरे येत असतात बरं का. तितका पण त्यान घ्यायची गरज नाही. म्हणजे केस गळती झाली म्हणजे लगेच हायटेकच इंजेक्शन द्या अशातला काहीच विषय नाही मित्रांनो. ऑटोमॅटिक सुद्धा केस येत असतात, त्याच्यामुळे काय ताण घ्यायची गरज नाही. दुसरी गोष्ट म्हणजे असं जर जास्त प्रमाणामध्ये जर झालं, बघू शकता पूर्ण मांडीवरले केस गेलेले आहेत ह्या बोकडाचे. फक्त ह्याच बोकडाला प्रॉब्लेम झालेला आहे. आणि ह्या ठिकाणी बघा पाठीवरचे वगैरे केस. आता सगळे केस जातील, नवीन येतील किंवा काहीतरी हे होईल, या गोष्टी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसणारच आहेत. आणि दुसऱ्या बोकडांना वगैरे काहीच अडचण नाही. बघा न एकदम तेल बोकडा आहेत. होत असतंय प्रत्येक म्हणजे फार्मवरती होत असतंय. आता मी बघा तुम्हाला सांगतो 10 जरी बोकड असले तर 10 मधले 6 बोकड एकदम जबरदस्त क्वालिटीचे तयार होतात. माझ्याकडे सुद्धा 4 बोकड जेमतेवर राहणारच आहेत, कारण की बघा 5 बोकड सारखे नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, आता जे काही पिल्लं आहेत ह्या पिल्लांचा सेपरेट व्हिडिओ आता 2 ते 4 दिवसामध्ये आपल्या चॅनलवरती येणार आहे. त्याच्यामुळे रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. आणि हो, डिवर्मिंग वगैरे वेळच्या वेळी करत चला. केस गळती वगैरे म्हणजे बरेच जण काय करतात, आता पिल्लू वगैरे आहे केस गळती वगैरे होते लगेच विक्री वगैरे करून टाकतात. म्हणजे चांगले खनिचे जे जनावर असतात, शेळ्या वगैरे असतात, थोडीशी केस गळती वगैरे झाली, काहीतरी अडचण झाली, लगेच बाजार दाखवत असतात. तशातला काहीच विषय नाही. प्रत्येक रोगावरती औषध उपचार असतातच, फक्त तुमची मानसिकता तशी पाहिजे मित्रांनो. हे बघा आता प्रत्येक बोकडाला मी अजिबात काहीच खर्च आलेला नाही. एकाच बोकडावरती 1000 रुपये खर्च आला तरी सुद्धा मी केलो. काहीच अडचणी, डॉक्टरला 100-200 रुपये दिले, हे औषध ते मागचे वगैरे औषधं वगैरे इंजेक्शन वगैरे दिलेले. पण हे बोकड समजा 8-10 हजारला माझं 31ला गेलं पूर्ण. म्हणजे शेळ्या सगळं तो खोराकाचा खर्च, मेडिसिनचा, कॅल्शियम, न्यूरोकाइनचा खर्च, सर्व खर्च एक बोकड काढतोय माझा. मग त्याच्यामुळे काय सांगायचा उद्देश काय, शेवटपर्यंत शेळीपालनामध्ये अजिबात हार मानायची नाही.
म्हणजे मरेपर्यंत मरू द्या बोकड तुमच्या फार्मवरती, होऊ द्या खर्च, जो होऊ द्या नुकसान, काही ताण घ्यायचं नाही. मुका जनावर इथून आहे तर तिथून, आज नाही तर उद्या 100% तुम्हाला जनावर तुम्हाला म्हणजे तुमचे उपकार अजिबात ठेवून घेत नसतात. 100% तुम्हाला ते परवडतच असतंय. त्याच्यामुळे असं काहीच नाही की थोडं झालं लगेच वाचतच नाही. म्हणजे स्वतः जर आपण जे आपल्या मनातून जर ते पिल्लं जर मारून टाकली तर ते पिल्लू मरणारच आहे. तुम्ही स्वतः हिंमत हारायची नाही, तुम्हाला लक्षात असू द्या. स्वतः अंदाज लावायचा नाही की हा आता हे मरतंयच, असं नाही. डॉक्टरांना बोलवायचं, कोणती स्टेज आहे काय आहे ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित ट्रीटमेंट करून घ्यायची, व्यवस्थित फीस वगैरे द्यायची त्यांची, विषय संपला. 1 नंबर इलाज होतो. कित्येक चांगले चांगले जनावर वगैरे कव्हर झालेले आहेत. बघू शकता सुबाबीचा वगैरे पाला खात आहे आपली पिल्लं मस्तपैकी. तर सांगायचा उद्देश काय, हायटेक नावानं आता आपण जंतुनाशक वगैरे दिलेलं आहे, डिवर्मिंग आपण म्हणत असतो. आतील बाहेरील सगळ्या गोष्टी क्लिअर होत असतात ह्या गोष्टींना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिरिंज वगैरे सोबतच भेटते बघा. हे बघू शकता तुम्ही, डोस याचा जबरदस्त राहते, हे सोबतच भेटत असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, ह्याच्यासोबत दररोज आता 5 ml न्यूरोकाइन प्लस पाजायचं. कालच आणलेलं बघा न्यूरोकाइन प्लस, हे बघा 1 लिटरचा आणलेला खंबा. नात करते काय. तर असं नियोजन करा शेळीपालनामध्ये. बोकडांना कॅल्शियम आणि सध्याच्या पिलांना न्यूरोकाइन प्लस, 1 नंबर नियोजन. आणि जे आपलं आहे शरीर क्रॉस तुम्हाला दाखवतो, बोकड सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तेव्हा या ठिकाणी बसलेला बोकड, हा बोकड आहे जबरदस्त असा, 1 नंबर बोकड आहे बघा. तर अशा प्रकारे संगोपन कसं वाटलं आणि डॉक्टरांची व्यवस्थित चर्चा वगैरे झाली माझी. ठीक आहे, काही अडचणी असेल तर विचारू शकता. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबू इथंच. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.